तुमच्या घरात सतत बरकत राहण्यासाठी करा हा उपाय। एक नारळ घ्यायचंय आणि त्याच्यावरती कापूर जाळायचंय। या उपायानं दोन कामं होतात, एकतर कुलदेवता बंधनमुक्त होते आणि लक्ष्मी बंधन निघून जाते। त्यासाठी ओम चैतन्य कुलदेवता जागृत जागृत स्वाहा हा मंत्र म्हणायचा आहे जोपर्यंत कापूर जळतो आहे, आणि तोपर्यंत तो मंत्र म्हणायचा आहे। त्यानंतर तो नारळ पाण्यात किंवा देवीच्या मंदिरात ठेवायचा आहे। उपाय खूप साधा सोपा आहे, मात्र यामुळे तुमच्या घरात बरकत कायम टिकून राहते। तुमच्या घरात सतत बरकत राहण्यासाठी करा हा उपाय। एक नारळ घ्यायचंय आणि त्याच्यावरती कापूर जाळायचंय। या उपायानं दोन कामं होतात, एकतर कुलदेवता बंधनमुक्त होते आणि लक्ष्मी बंधन निघून जाते। त्यासाठी ओम चैतन्य कुलदेवता जागृत जागृत स्वाहा हा मंत्र म्हणायचा आहे जोपर्यंत कापूर जळतो आहे, आणि तोपर्यंत तो मंत्र म्हणायचा आहे। त्यानंतर तो नारळ पाण्यात किंवा देवीच्या मंदिरात ठेवायचा आहे। उपाय खूप साधा सोपा आहे, मात्र यामुळे तुमच्या घरात बरकत कायम